महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 18 तारखेला मतदान झाले होते। या मतदानामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून डॉक्टर राजीव पोद्दार यांना 682 मते मिळाले आहेत, तर काँग्रेसकडनं जे अतुल लोंढे होते त्यांचे प्रतिस्पर्धी त्यांना 130 मते मिळालेले आहेत। दृश्यांमध्ये आपण बघू शकता भारतीय जनता पक्षाचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जल्लोष होत आहे। संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे। ढोल ताशांच्या गजरामध्ये या ठिकाणी सर्व जल्लोष होत आहे। सर्व स्तरातून डॉक्टर पोद्दार यांचा मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत सुद्धा होत आहे। विदर्भ अर्पण न्यूज तर्फे रितेश सिंगारे, नागपूर। काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितलं की आपला शटर बंद होईल, परंतु ही काळाची महिमा आहे। आता हा काळ बदललेला आहे। 2047च्या भारताकरता जगाचं नेतृत्व करण्याकरता भारतीय जनता पार्टी अग्रेसर झालेली आहे आणि म्हणून आपण या विजयाचे सगळे विजयश्री आहोत। परंतु इथेच न थांबता माझी विनंती आहे की डॉक्टर साहेब आपल्याला निश्चितपणे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये न्याय देतील। पुन्हा जिल्हा परिषद आपल्या समोर आहेत, तेही आपलं आव्हान त्या ठिकाणी आपल्याला स्वीकारून पुढे जायचं आहे। त्याच पद्धतीनं पदवीधर मतदारसंघामध्ये मागची निवडणूक ही खूप जिव्हारी लागलेली आहे आपल्या मुख्यमंत्री महोदयांच्या, आणि म्हणून ती सुद्धा अतिशय महत्त्वाची आपल्या सगळ्याकरता आहे। त्याही निवडणुकीकरता आपण सगळ्यांनी या ठिकाणी आपला परिश्रम हा पुढच्या काळामध्ये कायम ठेवावा अशा प्रकारची विनंती करतो। आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं परिश्रम केलेला आहे, दोन्ही अध्यक्ष आहेत या ठिकाणी, दोन्ही अध्यक्षांनी खूप जीवापाड त्या ठिकाणी परिश्रम केलेला आहे। बोला भारत माता की। पूर्ण ताकदीने दोन्ही हात वर करून मुठा वाढवून भारत माता की वंदे। भारतीय जनता पार्टीचा, महायुतीचा की हा भारतीय जनता पार्टीचा दुपट्टा आहे, ही खऱ्या अर्थानं आपली ओळख आहे। ज्या दिवशी हा दुपट्टा काढून टाकला जाईल त्या दिवशी कोण डॉक्टर पोद्दार आणि कोण इतर कोणी याला काही अर्थ नाही, कोणीही विचारत नाही। पक्ष हा आपल्या सगळ्यांसाठी अतिशय मोठा आहे। आज या निवडणुकीमध्ये मला उमेदवारी मिळाली त्या अगोदर 2019 मध्ये आपल्याला माहिती आहे की मला सावनेर विधानसभा लढण्याची संधी मिळाली आणि त्या काळामध्ये काँग्रेसचा त्या ठिकाणी वर्चस्व होता, सुनील केदारांचं साम्राज्य होतं आणि अशा साम्राज्याला टक्कर देत एक मोठी लढाई 2019 मध्ये लढण्याचं काम हे पक्षाने माझ्या माध्यमातून निश्चितपणे केलं। आणि जर त्यावेळेस आदरणीय बावनकुळे साहेबांना उमेदवारी मिळाली असती तर 2019 मध्येच मी त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलो असतो। एवढी मोठी संधी ही पक्षाने मला दिली। आणि 2024 मध्ये पक्ष मला उमेदवारी द्यायला तयार होता, पण मी 2023 मध्ये मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीमध्ये डिक्लेअर केलं होतं की मला विधानसभा लढायची नाही। आणि त्याच्या मागे एक स्ट्रॅटेजी होती। आपल्याला काँग्रेसचं साम्राज्य जे आहे ते साम्राज्य उद्ध्वस्त करायचं होतं। सुनील केदारांचा आतंकवाद तो आपल्याला सावनेर विधानसभेतून, नागपूर जिल्ह्यातून संपवायचा होता। आणि म्हणून डॉक्टर आशिष देशमुख यांच्या रूपानं एक चांगलं नेतृत्व आपण त्या ठिकाणी दिलं आणि तमाम कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मेहनत घेतली। मी तर निवडणूक प्रमुख होतो, पण हे कोण्या एकट्याचं काम नाहीये, हे टीम वर्क आहे। आणि सगळ्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी निस्वार्थ वृत्तीनं काम केलं आणि केदारांचं साम्राज्य हे सावनेर विधानसभा क्षेत्रातून उद्ध्वस्त करण्याचं काम आपण केलं। आणि त्यानंतरच्या काळामध्ये पक्षाने मला या जागेवर लढण्याची संधी दिली। या जागेवर आपल्याला माहिती आहे की बळवंतराव ढोबळे निवडणूक लढले, जिंकून आले। आदरणीय अशोकराव मानकर या ठिकाणी आहेत, त्यांनी सुद्धा ही निवडणूक जिंकली आणि या विधान परिषद मध्ये चांगलं काम केलं। त्यानंतरच्या काळामध्ये आदरणीय गिरीश व्यास यांनी 6 वर्ष या विधान परिषदचं नेतृत्व केलं।
आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपल्या सगळ्यांचे आवडते नेते आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी ही जागा लढवली, एक मोठा विजय संपादन केला आणि त्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वाला उभारी मिळाली आणि महाराष्ट्र राज्याचं अध्यक्षपद भारतीय जनता पार्टीचं भूषवण्याचं काम त्यांनी केलं आणि आता ते महसूल मंत्री आणि नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अतिशय तळपेनं काम करतात। मी या ठिकाणी आदरणीय नितीनजी गडकरी यांना मनापासून धन्यवाद देतो की सातत्यानं कार्यकर्त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम आदरणीय नितीनजी सातत्यानं करत आले आणि माझ्याही पाठीमागे ते खंबीरपणे उभे होते। त्यांनी जाहीर सभेमध्ये कळमेश्वर मध्ये सांगितलं की बावनकुळे साहेब जरा डॉक्टर पोद्दारकडे बघा, त्यांना संधी द्या, हे जाहीर भाषणामध्ये त्यांनी सांगितलं आणि हे त्यांचं भाषण घर की मुर्गी दाल बराबर असं होता कामा नये आणि हे भाषण त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये व्हायरल झालं आणि कुठेतरी जे वर्षानुवर्ष काम करतायत त्यांना त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे अशा प्रकारचं एक वातावरण हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या निमित्तानं निर्माण झालं आणि त्यांनी सातत्यानं याचा पाठपुरावा केला आणि म्हणून मी त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो। आदरणीय देवेंद्रजी आहेत, आपले मुख्यमंत्री आहेत आणि देवेंद्रजींना मी एकदा दोनदा तीनदा भेटलो, ते म्हणाले डॉक्टर तुम्ही कशा